नमस्कार. शहापूर माझामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण आलो शहापूर नगरपंचायतमध्ये. नगरपंचायत होऊन 1 वर्ष झालं, परंतु काही लोकांचे किंवा आपण म्हणू शकतो डायरेक्टली संतोष शिंदे यांनी नगरपंचायत उद्या 15 तारखेला मोर्चा आयोजित केलेले आहे. आंदोलन करणार आहेत, धरणे आंदोलन करणार. त्यानिमित्त त्यांचं असं म्हणणं आहे की 1 वर्ष झालं नगरपंचायतला, मात्र 1 वर्षात नगरपंचायत निष्फळ ठरलेले आहे. आणि 1 वर्षापासून कोणत्याही प्रकारची रस्ते असू दे, गटार, पाणी, अशा अनेक समस्या त्यांच्या कोणत्याही प्रकारे जनतेसाठी नगरपंचायतकडनं केल्या गेल्या नाहीत. आपण समोर नगर अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊ. मॅडम, काय सांगाल तुम्ही? 1 वर्षापासून नगरपंचायतनी असं त्यांचं म्हणणं आहे की 1 वर्ष झालं नगरपंचायतला, परंतु नगरपंचायतनं जनतेसाठी ज्या सुखसुविधा आहेत त्या कोणत्याही प्रकारे दिलेल्या नाही जनतेला. पहिली गोष्ट अशी, नगरपंचायत स्थापन झाली. नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर आम्हाला एक जवळ 11 महिने सीओ नव्हता. त्याच्यानंतर सीओ आल्यानंतर तीन नंतर सीओ आलेला आता 4था महिना चालू झालेला आहे. आणि आमच्या एक एक गोष्टी प्रोसिडिंगप्रमाणे आम्ही चालू केलेले आहेत. जे रस्त्याचं अनुदान आले, दलित वस्तीचं आलं आहे. दलित वस्तीचं आमचं गेलेलं आहे, म्हणजे ते आता दलित वस्तीचं या मार्चला चालू होते. पाण्याच्या टाकीचं 15 लाख लिटरची टाकी घेतली, त्याचं पण काम चालू होणार आहे. आणि बाकी विशेष रस्ता अनुदानमध्ये 5 कोटी 20 लाखाची ती कामं पण आम्ही मार्गी लावलेली. पण ह्या गोष्टी लगेच होत नाही, त्याला तांत्रिक मान्यता लागते, सगळं लागते. म्हणजे असं ग्रामपंचायतचं असं नाही का बाबा ग्रामपंचायतप्रमाणे होतील असं नाही. प्रत्येक गोष्टीला TS असतो, प्रत्येक गोष्टीला तांत्रिक मान्यता, आणि इंजिनियर नाही. इंजिनियर नसल्यामुळं आम्हाला असं जो स्टॉक पाहिजे तोच भरपूर प्रमाणात. 15 कर्मचारी ना, 29 टोटल कर्मचारी, त्याच्यात 5 ना 6 कर्मचारी आमचे काय करणार आहेत. आणि या गोष्टी करताना थोडंफार इकडं तिकडं होणार. सीओ एकटेच आहेत. आणि जर इंजिनियरचं जर आमच्या हाताकडे टेम्पररी इंजिनियर नेमले, त्याच्या सहीचं आम्हाला हे होत नाही. त्याच्यामुळे आम्हाला इंजिनियर पण द्यायला पाहिजे. सगळ्याच गोष्टीचे जागे ऑफिस करण्यासाठी सुद्धा जागेचा, सगळ्याच गोष्टीचा प्रश्न आमच्या पुढे आहे. आणि ही कामं आम्ही मार्गी लावलेली ती होणारच आहे. मॅडम, त्यांचं असं म्हणणं आहे की जे आता जे सध्या सीओ आहेत, जे अधिकारी आहेत, त्यांचा मात्र मनमानी कारभार चालला आहे. म्हणजे त्यांच्या मनाप्रमाणे वागतात. या संदर्भात काय सांगाल तुम्ही? कोणत्याही प्रकारची कामं करत नाही, त्यांच्या मर्जीनुसार कारभार चालू आहे. तसं असंही म्हणता येणार नाही मर्जीप्रमाणे. जसं जसं आम्ही सांगू किंवा आमच्या मीटिंगमध्ये जे ठराव होतात त्याप्रमाणे प्रोसिडिंग येतात, त्याप्रमाणे ते करतात. मग आता एवढी कामं मार्गी लागली. आम्ही आता पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवला. आदिवासी पाड्यांच्यावर साहेबांनी मी 2 वेळा गेले, तिथं पण सगळी प्रोसिजरप्रमाणे होते. प्रोसिजर वेळ लागतो. मध्ये आचारसंहिता आली. आता आमची मिटिंग झाली नाही, आचारसंहितेमुळे ते विषय घेता नाही आला मला कोणतं काही. आता सापगावचं मी पाण्याचं केलं, ते पण तातडीचं हे करून 58-2 मधून करून ते पण कायमचं केलेलं आहे. म्हणजे बाकी काय असं मला नाही वाटत माझ्या हातातून काय चूक झाली किंवा शिवनच्या हातातून चूक झाली, असं नाही आहे. समोर साहेब आहेत, जे आताचे सध्याचे सीओ आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ. साहेब, काय सांगाल तुमच्याबद्दल? तुमची कामाची पद्धत कशा पद्धतीने झाली? सगळ्यात प्रथम मी सांगू इच्छितो की जे ठराव इथे सभागृहामध्ये संमत होतात त्या ठरावाच्या अनुषंगानेच अंमलबजावणी करण्याचे अधिकार मला आहेत. आणि मी मान्य करतो की ग्रामपंचायत काळापासून किंवा आधीपासून ज्या गोष्टी पेंडिंग आहेत, बाबा नगरपंचायत झाली, 1 वर्ष झालं, कामं झाली नाहीत, ह्या सर्व गोष्टी मला मान्य आहेत की बाबा नाही होते. पण असं नाही की ते थांबलेले आहेत. की जेव्हापासून गेले 4 महिने झाले मी चार्ज घेतलेला आहे, 4 महिन्यानंतर मी जे काही निधी आले होते आणि बॉडीने जे काही आम्हाला ठराव करून दिले, सुधारण जिथे चुका झाल्या, काही झाल्या मान्य आहेत, त्यांनी तक्रार केल्या, कलेक्टर ऑफिसने माझ्या आदेशाने चुका सुधारून परत प्रस्ताव त्यांनी तात्काळ करून दिले. 1 महिन्याच्या आतमध्ये ते प्रस्ताव टेक्निकली सँक्शन करून घेणं महत्त्वाचं असतं. ग्रामपंचायतप्रमाणे चेक सही केला आणि एखादं काम करून घेतलं असं तात्काळ करता येत नाही. कारण ह्या प्रत्येक निधीचा हिशोब सरकारला आम्हाला द्यावा लागतो, शासनाला द्यावा लागतो. त्या अनुषंगाने ह्याची प्रोसिजर गव्हर्नमेंटने ठरवून दिलेली आहे. आणि इथे असे आक्षेप घेतला की नगरपंचायत ही कामं का करत नाही. तर मला सगळ्यांना सांगायचं की तुम्ही आता महाराष्ट्रामध्ये 101 नगरपंचायती नवीन झाल्या आहेत, तर आपण इतरही ठिकाणी, मुरबाडच्या ठिकाणी सुद्धा माहिती घ्यावी की तिकडली कामं कोणामार्फत केली जातात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 3 ऑगस्ट 2016 रोजीचा एक शासन निर्णय गव्हर्नमेंटने लागू केला. त्यानुसार नव्याने स्थापन झालेल्या ज्या नगरपंचायती आहेत त्यातील प्रत्येक जे निधी आम्ही दिली, वैशिष्ट्यपूर्ण म्हणा, विशेष रस्ता म्हणा, हे सर्व निधींची कामं ही सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करून घेण्यात यावी आणि हा शासन निर्णय पुढील 3 वर्ष लागू आहे. आता मी ही सर्व कामं हे सगळ्या नगरसेवक आहेत ज्यांना सगळ्यांना आम्ही सहमतीने की बाबा हे असं GR आहे यानुसार आपल्याला करावं लागेल, तर त्यांनी त्याला तात्काळ सहमती दर्शवली. कारण हे आपल्या नियमाप्रमाणे करणं भाग आहे. कारण नियमबाह्य कामं माझ्या हातून तरी होणार नाही, होऊन देणारे नाही, कारण ते चुकीचं आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही सर्व कामे प्रस्तावित करून सर्व सुधारून, आणि ह्यामध्ये सगळ्यात मेन म्हणजे बॉडीने यामागे पुढाकार घेतला होता की
ज्या झालेले जे आहेत रस्ते वगैरे जे चुकी झाले किंवा नव्हते तेव्हा प्रॉपर सीओ नव्हते झालं असेल किंवा काही झाले असतील तर त्या अनुषंगाने ते सर्व काम सुधारित करून रस्ते घेतले त्याबाबतचा ठराव संमत करून त्याला सार्वजनिक बांधकामांची तांत्रिक मान्यता घेऊन त्याला मान्य जिल्हाधिकाऱ्यांची प्रशासकीय मान्यता ह्या प्रत्येक गोष्टीला 4 टप्पे ही टेंडर प्रोसेस ही नगरपंचायत मार्फत केली जात नाही कारण यासाठी उपलब्ध जे तांत्रिक मनुष्यबळ आहे उदाहरणार्थ सिव्हिल इंजिनियर किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा ऑडिटर अकाउंटंट टाउन प्लॅनर ही सर्व पदे इथे शासनाने मंजूर करून ठेवलेत पण त्याची भरती केली गेली नाही अजूनपर्यंत. तर ही मुख्य अडचण असल्यामुळे तरी पण आम्ही बॉडीने तात्पुरते इंजिनियर घेऊन एस्टिमेट की बाबा ही कामं मार्गी लागावीत, खूप काळ पेंडिंग आहेत, प्रॉब्लेम्स होत आहेत, त्यांनी सर्व कामे मार्गी लावलेली आहेत. फक्त ह्याची अंमलबजावणी जी आहे त्या अंमलबजावणीचे कार्यान्वयन यंत्रणा म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ही कामं करण्यात येणार आहे व याचे आम्ही पैसे सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाला वर्ग केलेले आहेत. विशेष रस्त्यामधून जी कामं घेतली होती त्याचे 19 रस्ते जे घेतलेत मुख्य ते त्या संदर्भात मला वाटतं आमचे बांधकाम सभापती जास्त माहिती देऊ शकतील. साहेब तुम्ही साधारण मुरबाडचा उल्लेख केला. मुरबाड आणि शहापूर नगरपंचायती एकाच वेळी दोन्हींना मान्यता मिळाली आहे परंतु मुरबाडमध्ये साधारण 160 कामगार आहेत. कॉन्टॅक्ट बेसवर 60 कामगार कॉन्टॅक्ट बेसवर घेतले तसं शहापूरमध्ये का होत नाही? ह्याच्या मागचं मुख्य कारण असं आहे की शहापूरच्या नगरपंचायत म्हणजे जेव्हा रूपांतर झालं त्यावेळी ग्रामपंचायतला जेवढे कामगार कामाला होते ते कॅरी फॉरवर्ड झाले, ते पुढे आले. मुरबाडची वस्तुस्थिती तुम्ही बघाल तर मुरबाडच्या ग्रामपंचायत शेवटच्या काळामध्ये ही भरती केली गेलेली आहे अशी प्राथमिक स्वरूपाची माहिती मला आहे. कारण शहापूर नगरपंचायत किंवा कोणती नगरपंचायत असं डायरेक्टली कोणाला भरती करू शकत नाही, ते अधिकार शासनाला आहे, ते अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना. त्यामुळे अशी डायरेक्ट भरती करणं ही नियमबाह्य असेल आणि त्यांनी मुरबाडला जो स्टाफ केलेला आहे याबाबत आपण मुरबाडवरून चौकशी याची करून घ्यावी रिसर्च की बाबा जे त्यांनी स्टाफ भरलेला आहे पूर्ण स्टाफ ग्रामपंचायत काळापासून त्यांचा कॅरी फॉरवर्ड झालेला आहे. त्यांना त्यांच्या 100+ कामगार तिकडे आहे. आपल्याकडे टोटल स्टाफ हा जवळपास 34 ते 38 कर्मचारी आहेत. त्याच्यामध्ये ऑफिसमध्ये 6 क्लर्क आहेत, सफाई कामगार आहेत, पंप ऑपरेटर एवढा मिळून स्टाफ आहे. आपल्यासोबत पहिले ग्रामपंचायतचा होता छोटे मोठे प्रोग्राम होते अगदी गरिबासाठी हॉल उपलब्ध होता परंतु आता त्यांचं म्हणणं असं आहे किंवा जनतेसाठी जो कमी निधीमध्ये हॉल उपलब्ध होतो तुम्ही डायरेक्ट मनमानी कारभार करून तो हॉल बंद केला आणि तिथं ऑफिस बनवलं. बरोबर तुम्ही मला हा प्रश्न विचारला. मी तुम्हाला या संदर्भात असं सांगतोय की हा आत्ता आपण ही जी बसलोय जागा या जागेमध्ये जी आता कर्मचारी आता बसत होते याच्या अगोदर ती जागा कमी पडते. त्याच्यानंतर तुम्हाला आता साहेबांनी सांगितलं का आत्ता आपल्याकडे जवळजवळ 29 जणांचा स्टाफ येणार आहे, येऊ घातलेला आहे, म्हणजे तो कधी पण सरकार पाठवेल त्याच्यानुसार येणार. तर त्यांना बसण्यासाठी आता जागा उपलब्ध नाही आहे, आपली कुठे इमारत नाही आहे सध्या. तर त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा केलेला आहे आता. तर नवीन आपली इमारत झाली पाहिजे आणि आमची पण प्रामाणिक इच्छा आहे. म्हणजे आमचं उलट आम्ही जेव्हा हा विषय चालू होता ना तेव्हा आम्ही पण हा विषय मांडलेला आहे का हा हॉल आहे हा गरिबांसाठी पाहिजे, गरिबांची इथे लग्न होतात आणि आपला शहापूर मधल्या याच्यासाठी हे पाहिजे, आवश्यकता आहे. हे स्वतःला आमचं मत आहे म्हणजे का इथे हे व्हायला पाहिजे आणि आम्ही त्याच्यासाठी पुढाकार घेणारच आहोत आणि आम्ही नवीन जे बिल्डिंग आता केलेलं आहे त्याच्यामध्ये हे हॉलचं प्रयोजन आहे. त्याच्यामध्ये साधारण मी तुम्हाला प्रश्न विचारतो परत. त्यांचा समोर हा जो ठराव आहे पूर्ण कमिटीने घेतलेला नाही आहे का? हा ठराव आता तुम्ही जर माहिती जर घेतली तर या ठरावासाठी ज्यांनी आता आपल्यावरती हे प्रश्न आपल्याला विचारताय त्यांच्याच सदस्यांनी त्याला अनुमोदन दिलेलं आहे. तुम्हाला माहिती जर सांगतो तुम्ही त्याच्याकडनं तुम्ही प्रोसिडिंग पण घेऊ शकता, ठरावाची कॉपी पण तुम्ही घेऊ शकता. तुम्ही ठरावाची कॉपी पण आहे त्याच्यामध्ये. या ठराव होण्यासाठी हॉलचं रूपांतर कार्यालयामध्ये होण्यासाठी त्यांच्या सदस्य मी आता नाव नाही घेत तुम्हाला समजेलच नाव त्या जनरल मीटिंग मध्ये झालेलं आहे त्यांनी अनुमोदन दिलेलं आहे. म्हणजे मला त्याचाच प्रश्न पडतोय का आपलेच सदस्य याला सपोर्ट करतात आणि तुम्हीच आम्हाला परत विरोध करता का हे कशाला करताय? आमची भूमिका आहे गरिबांना हॉल मिळालाच पाहिजे. त्याच्याकरता आम्ही नवीन बिल्डिंग मध्ये प्रभाग क्रमांक 7 मध्ये आम्ही पण जागा बघितलेली आहे. पण इथे पण जर होत असेल तर व्यवस्थितपणे होईल. तर त्याच्यामध्ये तो त्यांनी ठरावाला पाठिंबा दिलेला त्यांनीच अनुमोदन केलेलं आहे त्यांच्या सदस्यांनी. ही ठरावाची प्रत आहे. जसे नगरसेवक आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ. आपण काय
सांगा तुम्ही साधारण आता जे एका बिल्डिंगमध्ये साधारण 12 धारक राहतात, परंतु तिथे 3च कनेक्शन आहेत. परंतु याचा जो चार्ज आहे हा 12 कनेक्शन बारापैकी 3 चालू आहेत, त्यापैकी काही 7-8 बंद असू शकतात, परंतु बंद कनेक्शनना पण चार्ज भरावा लागतो. त्याबद्दल काय सांगा तुम्ही? विषय असा आहे साहेब, जेव्हा ग्रामपंचायत असताना आपल्या ग्रामपंचायतकडून 2600 ते 2650 नळ कनेक्शन दिले गेले होते. याचं आपण 80 रुपयाप्रमाणे आपलं 60 रुपयाप्रमाणे त्याचा कॅल्क्युलेशन केला तर तो 1,80,000 1,90,000 रुपये होता तेव्हा. आणि त्यावेळेचा मेंटेनन्स खर्च, नोकर पगार झाला, लाईट बिल झाला, इतर दुरुस्ती झाली पाहिजे, हा खर्च कमी कमी 3 ते 3.25 लाखापर्यंत आहे. आणि जर उरलेले पैसे जर आपण नगरपंचायतमध्ये प्रत्येक वेळेला जर काय खर्च करायला तर नगरपंचायतीला पैसे नसायचे. सर्वांनी ठराव घेतला, बाबा असा जो विषय आहे, जर आपण जर लोकांना जर सुखसुविधा पूर्ण देऊ शकत नाही तर लोकांकडनं 60 रुपयाचे आपण 80 रुपये केले. आणि ज्या बिल्डिंगमध्ये नंतर तुम्ही बोलले बा एका बिल्डिंगमध्ये 12 फ्लॅट आहेत, नंतर 3 कनेक्शन केले जातात, पण ज्या 3 नळा कनेक्शनचा पाणी 12 लोक व्यवस्थित वापर करतात. ज्या बिल्डिंगला जर पाणी पुरवठा होत नसेल तर आम्ही त्यांना एक्स्ट्रा देण्याची तरतूद आहे. तर त्यांनी आमच्याकडे मागणी करावी का, आम्ही त्यांना ताबडतोब नळ कनेक्शन एक्स्ट्रा देऊन त्यांची पाण्याची गरज दूर करतो. आणि ज्यामुळे आता काय झालं, 1,80,000 आणि 1,20,000 एवढं तर तफावत होती खर्चाची. आणि उर्वरित विस्तारीकरण करायला झाला, पाईपलाईन लिकेज झाल्या, कुठं पाईप येण्याचा विषय आला तर आपण नगरपंचायतीला पैसे नसायचे. त्याच्यामुळे आम्ही सर्वांमध्ये ठराव घेऊन नगरपट्टी आम्ही वाढवली. त्यामध्ये ज्यांनी जे आंदोलन करतात त्यांचे नगर कोण होते त्यांनी पण आम्हाला सहकार्य केला, त्यांनी पण आमच्या याला ठरावाला मंजुरी दिलेली आहे. याच्याप्रमाणे वाढवलेलं आहे. आणि त्याप्रमाणे पाण्याचा विषय येतो तो कुठेही आम्ही आता पाण्याला कमी पडत नाही. लोकांना जे सुख सुविधा देतो लोकांचं केलेलं आहे. आपल्यासोबत दुसरे नगरसेवक आहेत, त्यांच्याकडनं आपण काय सांगा तुम्ही, दलित जी काम आहे ते कोणत्याही प्रकारे झालेलेच नाही असा आरोप आहे. नाही, प्रथम तुम्हाला मी दलित वस्ती ही निधी आमची माहिती नव्हती. कारण त्या टायमाला फेब्रुवारी जैन नेमला, त्याच्यानंतर दलित वस्तीसाठीचा फॉलोअप घेतला. आणि ह्याच्यामध्ये आम्हाला आमचे तालुका प्रमुख गिरडे साहेब, जिल्हा पाटील साहेब आणि आमचे मंत्री यांच्या सहकार्यामुळे आम्ही ही दलित वस्तीची इस्टिमेट नेऊन ती तिथनं मागणी करून आम्ही 2,73 लाख प्रथम आम्ही आणली. आणि त्या कामाची प्रोसिजर बसून आता जे सीओ साहेब आहेत त्याच्या माहितीनुसार आमचे काहीतरी आम्ही अगोदर चुकीचे घेतले, त्याच्यात दुरुस्ती करून आम्ही ती फक्त 7 नंबर वार्डामध्ये जे आरक्षी विभाग आहे तिथेच ते खर्च करण्यासाठी टाकले. आणि त्याच्यामध्ये 1,73 लाख रुपये, 1,73 लाखाचे रस्ते आणि इतर कामं ती टेंडर 20 दिवसामध्ये होती. राहिलेले 1 कोटी ते आम्ही पाण्याच्या टाकीसाठी घोषित केले आहेत, त्याचे ते फॉलोअप त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे हे 2,73 लोक कामं आम्ही बनवली. आणि दुसरी माहितीसाठी तुम्हाला सांगतो की आता हे पैसे आम्ही मार्गी लावण्यावरती परत आम्ही याचा फॉलोअप घेऊन पुन्हा टाकूसाठी 2 कोटी रुपये आम्ही दलित वस्तीचे दिले आहेत. इतर विभागामध्ये ते त्यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या मदतीमुळे त्याच्यामुळे ह्याचा प्रथम म्हणजे लोकांमध्ये गैरसमज पसरवला जातो की ही निधी आली. प्रथम ही निधी आलेली नाहीये, याचा आम्ही सगळ्यांना घेऊन ती निधी आणलेली आहे. प्रथम 2 कोटी, त्यानंतर 2 कोटी आणि 5 कोटीची. आणि आमच्याकडे कुठल्या प्रकारची सुविधा नसल्यामुळे हे पैसे आम्ही आमच्या असताना सुद्धा आम्ही PWला वर्ग केलेले. दुसरी गोष्ट आहे की 5 कोटीची निधी, 5 कोटी 20 लाख, 5 कोटी 20 लाखाची निधी आम्हाला वरणार ती आम्ही मान्य करतो. पण तीही कामं आम्ही मार्गी लावून 19 कामं, 33 कामं जे 31 कामं असू शकत होती पर्याय महत्वाचे 19 कामं घेऊन आणि ती आज PW वर्ग करून आजच्या परिस्थितीत ती कामं ती झालेली आहे. म्हणजे त्याचीही आम्ही सारी कामं फॉलोअपमध्ये आहोत की असं नाही की कामं कुठल्या झालेली नाही. पण ही गोष्ट प्रत्येक कामं लक्षात घ्यायला पाहिजे की ग्रामपंचायत राहिली नाही, ही मुन्सिपालिटी झाली. त्यामुळे कामं जी होणार ती आपण असं होऊ शकत नाही. ही सगळी आणि ही सगळी नागरिक आमची आहेत, समस्या नागरिकांच्या समस्या आमच्या आहेत. आम्हाला आमच्या लोक आम्हाला विचारतात काम सुद्धा
त्याच्यामुळे त्या विषयाबद्दल आम्ही सगळे सीओ मार्फत आमच्या कामाच्या मागे आणि काम होणार याची बांधकामामध्ये दुसरी साहेब आम्ही फॉलो म्हणजे नगरपंचायत हॉल होता हा वर्षानुवर्ष नावा त्याचा मी फॉलो एवढे वर्ष त्याच्याकडे बघितलं नव्हतं म्हणजे या नागरिकांना आम्ही थांबलो हा जो आता हॉलमध्ये जे केबिन बनवले गेले, तुम्ही जर म्हणता निधी उपलब्ध नाही, तर मग केबिनला खर्च हा कुठून आणला तुम्ही? बघा, जेव्हा आमच्याकडे पाण्याचा प्रश्न पडला 4 दिवस आम्ही टँकरनी स्वतःच्या खिशातून पैसे काढून टँकरनी पाणी पुरवलं जनतेला आणि त्याच्यात मी पण स्वतः होते. आणि जेव्हा मला पंप नव्हता, साहेब नव्हते, त्यांची काय अडचण होती, तेव्हा गेले ते आम्ही सगळ्या नगरसेवकांनी 10,000 रुपये काढून स्वतःच्या खिशातून पंप आणला आणि पाणी पुरवठा सुरळीत केला. आणि दुसरी गोष्ट, परत आम्ही निधी थोडा प्रत्येकाने निधी काढून आम्ही हॉलच्या बाबतीमध्ये जी चेंबर बनवले त्याच्यामध्ये तो पैसा आम्ही स्वतःच्या खिशातून टाकलेले. त्याच्यात आम्ही कुठल्याही प्रकारचा प्रोसिडिंगवर विषय नाही किंवा कुठल्याही प्रकारचा 1 रुपया पण ऑफिसतर्फे मी घेतलेला नाही शासनाचा. आम्ही स्वतःच्या खर्चाने बनवलेला आहे ते. साहेब, आता जो सध्याचा जो राज्य शासनाचा जो निर्णय झाला नोटबंदीचा, याचा काय असर पडलेला आहे का नगरपंचायतीवर? हो, निश्चित. नोटबंदीच्या काळामध्ये शासनाचे आम्हाला निर्देश होते की ह्या काळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त वसुली करा म्हणून, आणि याचे दर 15 दिवसांनी आम्हाला परिपत्रक मिळत होते. तर त्या काळामध्ये आपण सकाळी 10 ते रात्री 12पर्यंत कार्यालय ओपन ठेवलं होतं. आणि ह्याबाबत सर्व नगरसेवक, सर्व नागरिक यांच्यामध्ये या नगरसेवकांनी मेन म्हणजे आता हरीश पष्टे आहेत, सागर सावंत आहेत किंवा विशेष साहेब आहेत, या सगळ्यांनी हा मेसेज पसरवण्यात आला होता की जास्तीत जास्त या काळामध्ये वसुली व्हावी म्हणून जनतेला माहीत पडावं की ही फॅसिलिटी आम्ही उपलब्ध करून दिली आहे. ते 12पर्यंत बसून आपल्या कर्मचाऱ्यांनी आणि स्टाफतर्फे वसुली करण्यात आली होती. ह्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये ज्या नवीन नगरपंचायत झाल्या ह्या नगरपंचायतीमध्ये आपल्या डिमांडच्यानुसार आपण राज्यात दुसऱ्या क्रमांकाला आहोत ह्या वसुलीबाबत. आणि ह्या वसुलीमधूनच आता जे नियोजित मॅडम किंवा कमिटीने जे पण आता प्रपोजल घेतलेत त्यातूनच आपण सर्व जलशुद्धीकरण प्रकल्प दुरुस्ती म्हणा किंवा पाण्याच्या ज्या समस्या आहेत, उदाहरणार्थ आता काही कातकरी भाग आहे किंवा काही वाड्यामध्ये जे आम्ही प्रपोजल केलेले आहेत की जिथून ह्या उन्हाळ्यामध्ये त्रास होऊ नये त्या गोष्टीमध्ये ह्याचे आम्ही एस्टिमेटही रेडी केलेले आहेत. तर ते ह्या वसुलीमुळे शक्य झालेलं आहे. आपण पुन्हा जाणार दुसऱ्या नगरसेवकांच्याकडं. तुम्ही कोणता डिपार्टमेंट सांभाळता सध्या नगरपंचायत? पाणी, आरोग्य आणि स्वच्छता. आता मी तुमच्याकडं जे कामगार आहेत त्या कामगारांना कोणत्याही प्रकारची सुविधा, हँड ग्लोव्ह, मास्क, साबण अशा ज्या गोष्टी आहेत त्या पुरवल्या जात नाही असा आरोप आहे. तुम्ही काय सांगाल? हा आरोप पूर्णतः बिनबुडाचा आहे आणि खोटा आहे. मी स्वतः जाऊन कामगारांचा मुकादम आहे काशीनाथला घेऊन स्वतः त्यांना मी बूट, चप्पल पावसाळ्यासाठी, हँड ग्लोव्ज, आदर्श ट्रेडरमध्ये हँड ग्लोव्ज, साबणी, जयंतीबाईकडनं साबणी, या सगळ्या व्यवस्थित त्यांना मी महिन्याला घेऊन द्यायचो. आता 2-3 महिने मी सतत त्यांना व्यवस्थित सगळं घेऊन दिल्यानंतर त्यांनी माझ्याकडे काय मागणी परत मला वाटलं तर ऑफिसमधून डायरेक्ट आता काय घेत असतील, परत त्यांनी काय माझ्याकडे मागणी केलीच नाही की बाबा आता आमचं हे खराब झालं आहे, हँडग्लोव्ज खराब झाले आहेत, ग्लोव्ज खराब झाले आहेत, आम्हाला नवीन घ्यायचे आहेत, अशी काही त्यांची मागणी मला परत आलीच नाही. ते मागणी साधारण तुम्हाला अशी तोंडी करतात की लेखी स्वरूपात मागणी करतात? मी त्याला सांगितलं, त्यांनी आजपर्यंत माझ्याकडे मागणीच केली नाही. याच्या आधी मी स्वतःहून त्यांना ज्या वेळेला पावसाळा चालू झाला त्यावेळी मी त्यांना स्वतः त्यांच्याबरोबर जाऊन, मॅडम पण माझ्याबरोबर होत्या, आम्ही स्वतः आदर्श ट्रेडरमध्ये गेलो. आदर्श ट्रेडरला मी ऑर्डर दिली हँड ग्लोव्ज, मास्क आणि वैभव फुटवेअरमध्ये गेलो. त्यांना जे पायामध्ये जे पावसासाठी ते गमबूट वगैरे काय लागतात त्याचे आम्ही त्याला पर्याय वेळेला घेऊन दिलं सगळ्या व्यवस्थित त्यांना. त्यांनी माझ्याकडे कोणती मागणी केली नाही का बरं बाबा आम्हाला आता आमचे हँडग्लोव्ज खराब झाले आहेत का आता आम्हाला मास्क खराब झाले आहेत, आमचे बूट खराब, असं कोणती मागणी त्याच्याकडे माझ्याकडे केली नाही. त्यामुळे या महिन्यात 1.5 महिने 2 महिने ते काय आम्हाला आम्ही घेऊन देऊ शकलो नाही. ते बाकी सगळं त्यांना आधी घेऊन दिलेलं आहे आम्ही. त्याची बिलं पण आम्ही अजून अदा नाही केलेली. ज्या दुकानदाराकडे माल आणला आहे त्याची अर्धी बिल अजून द्यायची पण बाकी आहे. आपण पुन्हा साहेबांच्याकडे जाणार आहोत. साहेब, जे आता सध्याचे जे कामगार आहेत ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना त्यांना कुठेतरी आशा होती, जे काम करतात अगदी सफाई कामगार
त्यांना कोणती त्यावेळी सुविधा मिळत असेल किंवा नसेल मिळत, त्यांना आशा लागली होती का शहापूर जी ग्रामपंचायतची नगरपंचायत होणार आणि आपला काहीतरी फायदा होणार, त्या असे कुठे काम करत आहेत. सध्या त्याबद्दल काय सांगाल तुम्ही या कामगारांच्याबद्दल? शासनाने 5 जुलै 2015ला 5 जुलै 2016 माफ करा 5 जुलै 2016ला एक GR काढून त्यामध्ये जे पण कर्मचारी ग्रामपंचायतकालीन आहेत त्यांना नगरपंचायतकालीन कर्मचारी म्हणून समावेशन करण्यात यावं असा एक आकृतीबंध मंजुरी दिली. त्यानुसार आपल्याकडे जेवढी पदं मंजूर आहेत त्यामध्ये 29 पदं आहेत. त्यात टेक्निकल स्टाफ, इंजिनियर, ऑडिटर, सॅनिटरी इन्स्पेक्टर, अकाउंटंट ही पदं वेगळी मंजूर आहेत. ते अधिकारी वर्ग यायचा अजून इथे बाकी आहे. उरलेले जे कर्मचारी आहेत, जे लिपिक वर्गीय कर्मचारी आहेत, जे क्लर्क, आता सध्या ग्रामपंचायतीमध्ये 6 कर्मचारी आहेत लिपिक म्हणून काम करतात, तर यांच्या समावेशनाचा प्रस्ताव हा गटविकास अधिकाऱ्यांकडून प्रमाणित करून आयुक्त कार्यालयाकडे पाठवण्यात आहे. कारण आयुक्त कार्यालयाकडून यांची ऑर्डर निघणार आहे आणि त्याची प्रोसेस ह्या सर्व कर्मचाऱ्यांमार्फतच करण्यात येते. त्यांना सर्व गोष्टींची माहितीसुद्धा आहे. आणि दुसरी गोष्ट, सफाई कर्मचाऱ्यांबाबत जे म्हटलं जातं की तुम्ही भरती का करत नाहीत किंवा अजून वाढवून का घेत नाहीत, तर कायद्यानं असं अधिकार दिलेले नाहीत की आम्हाला की नगर परिषदेने जाहिरात काढावी आणि त्यांची ती भरती करून त्यांना अजून वाढवून घ्यावेत. कारण प्रत्येक 1000 लोकसंख्येमागे एक असं एक सूत्र गव्हर्नमेंटने ह्या GRद्वारे आम्हाला दर 1000 लोकसंख्येमागे एक सफाई कामगार अशा प्रमाणानुसारच त्यांचा पगार आम्हाला शासन सहाय्यक अनुदान स्वरूपात देणार आहे. त्यामुळे जर आम्ही प्रमाणापेक्षा जास्त भरती केली तर त्यांना पगार द्यायचा कुठून, आणि ते नियमबाह्य आहे पहिली गोष्ट भरती करणं. आणि दुसरी गोष्ट, सफाईबाबत जो आता का मुद्दा उपस्थित केला होता की सफाई होत नाही, ह्या सर्व गोष्टी मला मान्य आहेत. पण या अनुषंगाने आम्ही याबाबतचं हे रितसर टेंडर करून अख्ख्या शहापूरमध्ये जेवढे पण रस्ते आहेत, रोड आहेत, त्यांची साफसफाई, गटारी साफ करणं, नाले साफ करणं, धूर फवारणी, ह्या सर्व गोष्टी ह्या टेंडरमार्फत करण्यात याव्यात असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. यासाठी कोणती भरती करू नये असंही सांगण्यात आलं आहे. यापूर्वी आम्ही सॅनिटरी इन्स्पेक्टर पद मंजूर असून आम्हाला शासनामार्फत ते पद उपलब्ध झालेलं नाही आहे. कारण सॅनिटरी इन्स्पेक्टर हा त्यातला स्पेशलिस्ट असतो. त्याला त्या गोष्टींची जाणीव असते की किती गटारच्या लांबीला, किती रुंदीला, किती खोलीला, किती गटर साफ करायला किती मेहनत लागते. त्या अनुषंगानेच एक अंदाजपत्रक तयार केलं जातं. हे अंदाजपत्रक तयार करण्याचा प्रयत्न आम्ही सिव्हिल इंजिनिअरमार्फत करून बघितला, परंतु तो त्या टेक्निकल याच्यामध्ये पास झाला नाही. त्यामुळे ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत त्या त्रुटी काढण्यात आल्या. ते अंदाजपत्रक रिजेक्ट झालं. आता आम्ही पुन्हा ते नवी मुंबईचे जे काही इंजिनियर आहेत त्यांना आम्ही बोलावून बाबा त्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही परत हे एस्टिमेट तयार केलेलं आहे. हे एस्टिमेटची प्राईस जवळपास 50 lakhs प्लस आहे. त्यामुळे ह्या प्रभागामध्ये जेवढे पण आपल्या शहापूर नगरपंचायतचे प्रभाग आहेत त्या प्रत्येक प्रभागाचे रस्ते, लांबी, रुंदी मोजून प्रत्येक डम्पिंग ग्राउंडचं, नगरपंचायतपासूनचं अंतर, त्या वॉर्डपासूनचं अंतर हे सर्व कॅल्क्युलेट केलं जातं. त्याशिवाय आणि ह्या प्रत्येक प्रस्तावाला मान्य जिल्हाधिकारी साहेबांची मान्यता लागते. एखाद्या कोणत्याही प्रस्तावाला टेक्निकल सँक्शन मिळाल्याशिवाय मान्य जिल्हाधिकारी साहेब प्रशासकीय मान्यता देऊ शकत नाहीत. व ही तांत्रिक मान्यता ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत देण्यात येते. ह्या सर्व गोष्टी मला नागरिकांना आणि आंदोलनकर्त्यांना पण सांगायच्या आहेत. ही ग्रामपंचायत राहिलेली नाही आहे की भरती केली आणि आम्ही साफसफाई सुरू केली, असं होत नाही आहे. आता ह्या गोष्टीला विलंब झाला, हे सर्व गोष्टी मान्य आहेत, पण ह्या येत आहेत. पण ज्या काही नगरपंचायतमार्फत ठराव करून हे निर्णय घेतले जातात यामार्फत क्वालिटी सर्व्हिस नक्की मिळेल ह्याची मी तुम्हाला ग्वाही देतो. कारण ह्या प्रत्येक गोष्टी टेक्निकली क्वालिफाईड असणार आहेत. साहेब, दुसरा एक प्रश्न आहे, जे आता शहापूरमध्ये जे बांधकाम झालं ते मात्र अनधिकृत बांधकाम आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय कारवाई केली सध्याची? अनधिकृत बांधकामाबाबत यापूर्वी आम्ही आपल्याला परत एकदा सांगू इच्छितो की 29 पदांपैकी सिव्हिल इंजिनियर आणि टाउन प्लॅनर हा तळीचा माणूस असतो. टाउन प्लॅनर हा कोणतंही बांधकाम रेग्युलराईज होते नाही होते, त्याला मान्यता देता येते नाही देता येते, ह्या गोष्टीला तो टाउन प्लॅनर जबाबदार असतो. तो माणूस त्याच्यावरती अभिप्राय देतो. मी CEO आहे, मी फक्त प्रशासकीय प्रमुख आहे, प्रशासकीय अधिकारी. मला त्यातलं टेक्निकल नॉलेज नाही आहे की हे बांधकामाने एवढीच वीड पाहिजे. कारण ह्या नगरपंचायतीला डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स लागू झालेले आहेत 2013 आणि त्या रूल्सनुसार आम्हाला ते कार्य करणं भाग पडतं. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो की नवीन वर्षामध्ये शासनाने एक धोरण राबवण्याचं ठरवलेलं आहे की 1 जानेवारीमध्ये हे लेटर मला प्राप्त झालेलं आहे. तर त्यामध्ये असं आहे की माननीय उच्च न्यायालयाने याबाबत जे निर्देश दिलेले आहेत त्या अनुषंगाने राज्य शासनाने ही अनधिकृत बांधकामं जी आहेत, आता 101 नवीन नगरपंचायतीमध्ये हा प्रॉब्लेम आहे. त्यामध्ये काही परवानग्या टिपीच्या आहेत, काही ग्रामपंचायतीच्या आहेत. आता ग्रामपंचायतीला किती बांधकामांना परवानग्या द्यायचे अधिकार होते किंवा नाही याबाबत आम्ही टाउन प्लॅनरला याबाबत ऑलरेडी मार्गदर्शन मागवलं की ह्यातली कोणती बांधकामं ग्राह्य धरायची आणि कोणती नाही धरायची, हा एक मुद्दा येतो. आणि ह्या धोरणाच्या अनुषंगाने आम्हाला हे ज्या शहापूर नगर पंचायत हद्दीमध्ये जेवढी बांधकामं आहेत त्यातली किती बांधकामं नियमित होऊ शकतात
किती बांधकामं नियमित नाही होऊ शकत याचा एक आराखडा, याचा एक अहवाल आम्हाला शासनाला पाठवायचा आहे. त्यानंतर कारण ही बांधकामं वाढली म्हणजे त्यामध्ये लोकसंख्या वाढणार, लोकसंख्या वाढल्या म्हणजे त्याच्यामध्ये सोयीसुविधावरती येणारा ताण वाढणार. त्या अनुषंगाने गव्हर्नमेंट ह्या धोरणाला मान्यता देणार आहे. म्हणजे मी डायरेक्टली आता तुम्हाला एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर इथे एक परिस्पर्श नावाची जी एक इमारत आहे त्याविरुद्ध ऑलरेडी माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका प्रलंबित आहे. तर त्या अनुषंगाने जे सदर डेव्हलपर होते त्यांनी सहाय्यक संचालक कोकण भवन इथे याविरुद्ध अपील केलं होतं. त्या अपिलामध्ये आम्हाला असे निर्देश देण्यात आले की हे बांधकामात नियमाखून करून घ्या. जर नियमामध्ये बसत असेल तर त्या अनुषंगाने याबाबतचा प्रस्ताव मी यापूर्वीच टाउन प्लॅनिंग ऑफिसला रितसररित्या पाठवलेला आहे. कारण कोणती बांधकामं जर एखादं बांधकाम आम्ही अनधिकृत डिक्लेअर करून तिथं आत्ताचं पाडलं आणि ते जर नियमानुकूल होत असेल, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीमध्ये बसत असेल किंवा त्याला एक संधी, कारण MRTP कायदा जेव्हा लागू होतो MRTPनुसार आम्ही 53 नोटीस देतो. एक बाब त्याबाबत मला तुम्हाला सांगायचे की यापूर्वी 8 गुन्हे यापूर्वीच दाखल झालेले आहेत त्या व्यक्तींवरती. परंतु नैसर्गिक न्याय जो म्हणतो आपण त्याला, प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस, त्या अनुषंगाने समोरच्या व्यक्तीला सुद्धा आपली बाजू मांडण्याची एक संधी हवी असते. त्या अनुषंगाने MRTPच्या कायद्यामध्ये कलम 44नुसार एक तरतूद दिलेली आहे. त्या तरतुदीनुसार तो आम्हाला अपील करू शकतो की हे माझं बांधकाम आहे, हे जरी सध्या रेग्युलराईज नसलं तरी मला रेग्युलर करायची एक संधी देण्यात यावी. त्या अनुषंगाने त्याबाबतचा प्रस्ताव मी टाउन प्लॅनिंगला पाठवतो. ज्यावेळी तो याखाली अपील करतो त्याखाली आमची 53ची नोटीस ही नील होते, तिला काही अर्थ राहत नाही. हा महत्त्वाचा मुद्दा. ह्या गोष्टी टेक्निकल गोष्टी मी समजून मला जेवढ्या समजत आहे, कारण मला इथून चार्ज घेऊन 4 महिने झालेले आहेत. मी या सेवेमध्ये नवीन आहे. मी इथे बसलेले हे जे बॉडी आहे ते माझ्यापेक्षा जास्त अनुभवी आहेत ह्या बाबतीत, नगरपंचायतच्या बाबतीमध्ये. आणि माझ्या नॉलेज पण जे काही मला करता येतं यामध्ये ते आता प्रयत्न मी करतो आहे विदाऊट एनी सपोर्ट ऑफ टेक्निकल स्टाफ. आपल्यासोबत नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ. दादा काय सांगाल तुम्ही सध्या, आता काय सांगाल नगरपंचायतमार्फत कोणती तुमच्यामार्फत जी कामं राबवण्यात येणार आहेत? आता मी उपनगराध्यक्ष असून जोडीला माझ्या सभापती शिक्षण आणि क्रीडाचा सभापती पद आहे. त्यामुळे मी स्पर्धा परीक्षा याचं व्याख्यान आयोजन केलेलं आहे. ते आता आचारसंहिता असल्या कारणाने त्याचा उल्लेख अगोदर केलेला नव्हता. आता त्याचा उल्लेख करून तुम्हाला सांगू इच्छितो का हे मोठा विषय व्याख्यान म्हणून आता आपण हाती घेणार आहे, तो होणार आहे. तुमच्या समोर येणारी पुढची जी कामं आहेत कशा पद्धतीने होणार? पहिल्यांदा आपल्याकडे एक स्पष्ट करतो आहे का ही जी कामं जी आहेत याच्यासाठी आमचे मॅडम असतील, आमचे सर्व पदाधिकारी असतील, यांनी मेहनत घेतलेली निधी आणण्यासाठी, आणि ती सर्व प्रोसिजरमध्ये आहेत. त्या महिना दीड महिन्यामध्ये सर्व कामं मार्गी लागणार आहेत. त्याच्यामध्ये असेल शहापूरमधले सर्व चांगले रस्ते बनवण्याचे आम्ही घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी निधी आलेला आहे. काही निधी आम्ही आणलेला आहे आमच्या नेते मंडळांनी आम्हाला हे करून. तर मला मुख्यतः तुम्हाला सांगायला एक होईल की आपल्या मराठा खानावरच्या इथला जो विषय, लोकांचं जे म्हणणं आहे का नगरपंचायतमार्फत कामं झाली नाही, त्याला मी मुद्दा खोडतोय का दरवर्षी आपल्या शहापूरच्या मराठा खानावरच्या इथला विषय, तिथल्या स्थानिक व्यापारी असतील, तिथे स्थानिक लोक असतील, येणाऱ्या जाणारे जे लोक असतील, सर्व पाणी एवढं तुंबायचं आणि लोकांचे फार नुकसान व्हायचं त्याच्यामध्ये. त्या टायमाला आमचे तालुका प्रमुख धिरडे साहेब यांनी पुढाकार घेऊन सर्व बॉडीला हाताशी धरून तिथला आपण तो कायमचा प्रश्न मिटवलेला आहे, जेणेकरून आता त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये एकदासुद्धा पाणी वरती आलेलं नाही आहे, म्हणजे कोणाचं नुकसान झालं नाही. हा आम्ही महत्त्वाचा विषय घेतला. त्याच्यानंतर तुम्हाला एक माहितीसाठी सांगतो, स्वच्छ भारत याच्यामध्ये हागणदारी मुक्त आपण शहापूर करायला घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण 280 लाभार्थींना 24 लाख रुपयाचं वाटप केलेलं आहे, जेणेकरून आपल्या जो नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं आहे का स्वच्छ भारत झालं पाहिजे, त्याचे आम्ही हे करायला घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण 280 लाभार्थींना आपण पैसे दिलेले आहेत. 24 लाख रुपये आपण त्यांना प्रोसेसमध्ये आपण आहोत आणि हे काम आपल्याला झालेलं आहे. दुसरं एक झालं पाणी योजनेच्या संदर्भात. आपल्या सापगाव येथे पंप हाऊस आहे. या पंप हाऊसचं हे काम फार पूर्वीपासूनचं झालेलं होतं आणि ते खराब व्हायचं. त्याच्यामुळे काय व्हायचं, आपल्याला मेंटेनन्सला खर्च लागायचा, आपल्या मोटर खराब व्हायच्या, त्याच्यामुळे आपल्या लोकांना पण त्याचा त्रास व्हायचा. पाणी 2-2 दिवस कधी येत नव्हतं. तर त्याच्यामध्ये आम्ही पुढाकार घेऊन, आमचे पाणी कमिटीचे अध्यक्ष असतील, साहेब असतील, मॅडम असतील, यांनी पुढाकार सर्वांनी घेऊन आपण ते पॅनल बोर्ड नवीन पूर्ण बसवलेले आहे. त्याच्यामुळे आत्तापर्यंत ह्या पॅनल बोर्ड बसवल्यानंतर आता आचारसंहिता होती म्हणून आपण त्याचं काही उद्घाटन केलेलं नाही, पण त्याच्यामुळे आता लाईट बिलामध्ये पण माझ्या माहितीप्रमाणे मी 2 महिन्याचं लाईट बिलचं हे चेक केलं तर दर महिन्याला 60,000 आपल्या नगरपंचायतचे वाचलेले आहेत. 60,000चं बिल कमी आलेलं आहे आणि सुरळीत पाणी पुरवठा आता आपला नगरपंचायत मार्फत आपण करतोय. ही अशी आमच्याकडे अशी बहुत
पुष्कळ कामं आहेत की जी नगरपंचायत मार्फत आपण करतोय. आणि तुम्हाला मी एक सांगतोय काय, मार्च ते एप्रिल दरम्यान आपले टोटल शहापूरमधले रस्ते चकाचक एकदम मस्तपैकी होतील. आणि आम्हाला पण आम्ही जे आहे जाहीरनाम्यामध्ये आमच्या शिवसेना या पक्षाच्या माध्यमातून आम्ही जी ही नगरपंचायत लढवली आणि आमच्या शहापूरच्या तमाम जनतेने आम्हाला भरघोस मताने निवडून आमचा आज पहिला शहापूरचा नगराध्यक्ष म्हणून शिवसेनेचा बसवला. त्यांची कामं करणे हे आमची जबाबदारी आहे. आणि जनतेला आम्ही ही तुमच्या माध्यमातून हेच सांगू शकतो का पैसे आलेले आहेत सगळं मान्य, पण आपल्याकडे स्टाफ नसल्यामुळे ही कामं थोडी विलंब झाली आणि 100% ही कामं आम्ही पूर्ण करणार. हे तुम्हाला आता 1 महिन्यामध्ये आपल्याला दिसणारच आहे. याच्याबद्दल मी तुम्हाला ठाम थोडासा पाण्याचा विषय घेतला त्याबद्दल मी तुम्हाला विचारतो. गोठेगाव ग्रामपंचायत आहे, इतर ग्रामपंचायत त्यांना फिल्टरेशन प्लॅन आहे. शहापूरकरांसाठी तुम्ही असं फिल्टर पाणी देणार आहे? 100% आपलं तो प्रयोजन आहे. आपण आता माननीय पाणीपुरवठा मंत्री यांच्याशी भेट पण घेतलेली आहे, झालेला विषय. आणि आमचे पालकमंत्री याच्यासाठी पाठपुरावा करत आहेत. आणि आपल्याला नवीन पाणी योजना टोटल शहापूरसाठी म्हणजे भविष्यामध्ये 25 वर्ष आपल्याला कुठल्याही प्रकारचा धोका उपलब्ध होणार नाही, पाणी टंचाई येणार नाही. ज्याच्यासाठी अमृत पाणी योजना एक हेड आहे त्याच्यामध्ये, त्याच्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. आणि आपण प्रस्ताव पण तयार केलेले आहेत. आमचे केंद्रीय मंत्री मंत्री खासदार गजानन कीर्तिकर साहेब यांनी पण त्याच्यासाठी पाठपुरावा घेतलेला आहे. त्यांनी पत्र पण आपल्याकडे आलेलं आहे. आणि आमचे सर्व बॉडी त्याच्यासाठी प्रयत्न आणि आम्ही ह्या 5 वर्षाच्या आत ते 100% करणार आहोत, जेणेकरून आपल्या शहापूरला फिल्टर पाणी कसं मिळेल हे आपण बघणार आहोत आणि ते करणारच होतं. आम्ही त्याच्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये उद्देश केलेले ते आम्ही सर्व कामं पूर्ण करणार आहोत. आणि माहितीसाठी तुम्हाला एक सांगतोय का आता जो जुना फिल्टर प्लॅन आहे तो 20 वर्षापासून बंद आहे. तर त्याच्यामुळे आता आपण हा जो जुना फिल्टर प्लॅन आहे तो आता मेमध्ये चालू होईल तो. आणि त्याच्यानंतर जो नवीनचा विषय आहे तो अमृत योजनेमधनं त्याच्यामध्ये आल्यावरती टोटल फिल्टर प्लॅन होईल. पण जो जुना आहे तो पण आता आपण दुरुस्त करायला घेतलेला आहे, त्याचे काम चालू होईल. 10 लाख लिटर एका तासाला पाणी ते फिल्टर होऊन येणार. 10 लाख लिटरची टाकी आपण घेतलेली आहे प्रस्तावित आहे. आणि ती पण टाकीचं काम मार्च एप्रिलमध्ये चालू होणार आहे. धन्यवाद सर्व नगरसेवकांचं, नगराध्यक्षांचं, सीओंचं, शहापूर माझा बोलल्याबद्दल. आणि जी जनतेला ज्या काय त्रुटी आहेत केवळ ग्रामपंचायत आणि नगरपंचायत यासाठी काय त्रुटी असतात, कशा पद्धतीने कामं होतात, अगदी ग्रामपंचायत आणि नगरपंचायत दोन्ही अलग सामाजिक संस्था असल्या तरी अलग आहेत. प्रत्येकाची कामाची पद्धत वेगळी. याबद्दल जनतेसाठी माहिती दिल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद.